आधी सुरुवातीला आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला अटल सेतू वाहतुकीसाठी आता खुला झालेला आहे आणि या सेतूचा मोठा फायदा वाहन चालकांना होणार आहे। मुंबई ते नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांमध्ये आता पार करता येणार आहे। त्यामुळे नवी मुंबईला जाणाऱ्यांसाठी किंवा नवी मुंबईहून किंवा पनवेल दिशेहून मुंबईला येणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण जिथे अर्धा तास, 1 तास, 2 तास लागतात ते अवघ्या 20 मिनिटांमध्ये अंतर तुम्हाला पार करता येणार आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत वाघ आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग प्रशांत। आणि अर्थातच या मार्गावरून वाहन करणाऱ्या सगळ्यांसाठी ही एक गुड न्यूज आहे, जिथे जिथे 1-2 तासांचा प्रवास होता तो अवघ्या 20 मिनिटांवर येऊन ठेपलाय। मिताली, अत्यंत चांगली सुरुवात या दिवसाची आपल्याला नक्कीच म्हणता येईल, कारण आशिया खंडातला अद्ययावत तंत्रज्ञानाचा आविष्कार असा आपल्याला ज्याला म्हणता येईल तो सागरी सेतू 21.8 किलोमीटर अंतराचा हा आता खुला होतोय। आणखीन या खुला होणाऱ्या वाहतुकीच्या माध्यमातून पहिली सुरुवात जी होते, माझा सहकारी रमेशला विनंती करतो की रमेश, आपण पहिली गाडी दाखवूया की जी अटल सागरी सेतूकडे प्रवास करत येते। 21.8 किलोमीटर लांबीचा हा पूल। मित्रा, सागरी सेतू खुला झालाय, पहिलं वाहन तुमचं जात आहे, काय भावना आहेत? खूप छान वाटतंय। आम्ही विशेष करून बोरिवलीहून आलोय या सागरी पुलावरून जायला। आता आम्ही जाणार आणि मग फिरून परत घरी जाणार। फक्त हा पूल अनुभव करायला आम्ही इथून आलोय। अनुभव करायला इथे आलेले आहेत, म्हणजे आशिया खंडातला सगळ्यात मोठा पूल म्हणता येईल अद्ययावत तंत्रज्ञानाचा। रमेश, पहिली गाडी या सागरी सेतूकडे जाते आहेत आणि वाहतुकीसाठी खुली झाल्या आहेत। के लिए हम लोग बहुत एक्साइटेड है। ये नया रोड खुला है, ये ड्रीम कम ट्रू हम अपने मुंबई के लिए। कल मेरी बेटी चली जाएगी यूएस वो पढ़ने, तो वहाँ जाके बताएगी हमारा देश में क्या होगा। अरे क्या बात है। हाँ, वो बताएगी कि कैसा खुला है, तो बेटी पीछे बैठी है। ये आप यूएस पढ़ते हो, काश नीचे कर दो, मतलब नहीं हो रहा है। हाँ, तो आप मतलब आपके पिताजी ने जैसे बताया कि यूएस में जाके आप इंडिया का टंका पिटने वाले हो। हाँ, एकदम। बिल्कुल। क्या लगता है आपको? अच्छा लग रहा है कि हमारे देश में भी ऐसा इंफ्रास्ट्रक्चर बन रहा है, तो वही उनके जैसे, तो अच्छा लगता है। प्रचंड उत्साही आहे या पुलावर जाणारे सगळे। आणखी आपल्याला माहिती की 7 अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे। आणखीन येस, काय म्हणताय? काय नाही, खूप सुंदर असं ब्रिज बनवलेलं आहे। एक एक गाडी घेऊन निघतायत प्रवासाला। आपण बघतोय की माझा सहकारी रमेशला विनंती करूया, रमेश आपण दाखवूया की हा पूल कशा प्रकारे तयार करण्यात आलेला आहे। अद्ययावत 7 तंत्रज्ञानाचा वापर याच्यात करण्यात आलेला आहे। 21.8 किलोमीटर मार्गाचा हा पूल आणि अनेक लोकांची गर्दी, म्हणजे आता थांबायलाही तयार नाही की लागोपाठ वेगळ्या प्रकारच्या गाडी या सगळ्या विषयात येत आहे। जपानचं तंत्रज्ञान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस असं लोकार्पण केलं त्यावेळेस सुद्धा सांगितलं की जपानचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे त्यांनी आभार सुद्धा मानले। आशिया खंडातला हा एक जो पूल तयार करण्यात आला आहे हा 6.5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का सहन करू शकतो। 180 विशेष थर्मल कॅमेरे इथे लावण्यात आलेले आहेत। समुद्रामध्ये दृश्यमानता ज्यावेळेस कमी होते तर त्यावेळेस विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनधारकांसाठी जागोजागी या ठिकाणी एक सुरक्षेच्या अभिनव योजना आहे। विशेष म्हणजे या पुलावर जरी 250 रुपये टोल आकारणी असली तरी कोणताही टोल नाका नाहीये। अद्ययावत टोल ट्रॅफिक सिस्टीम या ठिकाणी आहेत। प्रत्येक गाड्यांना ट्रॅक केलं जाणार आहे, त्यामुळे टोल विरहित असलेला हा टोल लागलेला हा एक वेगळा आपल्याला पूल म्हणता येईल। 3 भागामध्ये हा पूल तयार करण्यात आला आहे मिताली, ज्याचा भाग जमिनीवर आहे, समुद्रात आहे आणि चक्क खडकावर सुद्धा आहे। अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल झालं आणि आज हा प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला झालेला आहे। या पुलाचा आनंद घेण्यासाठी, या पुलावर प्रवास करण्याचा आनंद घेण्यासाठी सगळेजण जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला माहिती आहे की फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी समुद्र काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जात असतात, पण नॅचरल हिस्ट्री ऑफ पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंटल यांनी विशेष प्रमाणित केलेला हा पूल आहे, कारण याच्यातनं कंपन रोधक यंत्रणा याच्यात लावण्यात आलेली आहे। कोणत्याही पक्ष्यांना म्हणजे की पाणी असलेल्या, पाण्याशी संबंधित जीवाश्म, जलाशयाशी संबंधित वेगळ्या प्रकारचे प्राणी यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची विशेष काळजी सुद्धा घेण्यात आलेली आहे। आशिया खंडातला हा अद्वितीय आविष्कार असलेला हा पहिला पूल
आपल्याला माहिती आहे की आयफेल टॉवरपेक्षा 7 पट अधिक या ठिकाणी स्टील याच्यात वापरण्यात आलेलं आहे. जे ट्रक्सची म्हणजे असं म्हणतात की हा पूल निर्मिती करताना ज्या ट्रक्सची रांग होती ती रांग एवढी मोठी होती, ती जर का लावली सरळ रेषेत तर थेट चंद्रापर्यंत सुद्धा ती रांग जाऊ शकते. असे अनेक उड्डाण करणारे विक्रम या पुलाच्या माध्यमातून करण्यात आलेले. मेक इन इंडिया, भारत कशा प्रकारे काट टाकत फिरतोय. म्हणजे या ठिकाणी जे स्थानिक मुंबईकर आहेत, आपल्या मुलीला जी US ला शिकते तिला सुद्धा जाताना घेऊन गेले की नाही पहा US मध्ये जाऊ, आणखी भारताचं तंत्रज्ञान, आणखी त्याचा आविष्कार आपण सांगू. अगदी या सागरी बरोबर आहे सेतूची प्रशांत. जसं तुम्ही म्हणताय तसं भारत आता ज्या पद्धतीनं प्रगती देशामध्ये करते आणि ही सगळी त्याची दखल जी आहे ती आता जागतिक स्तरावर सुद्धा घेतली जाते. आणि आज या अटल सेतूचं या ठिकाणची जी वाहतूक आहे ती आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आजपासून खुली झालेली आहे. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी.